चहासाठी थांबलो होतो इथे आणि आमच्या डोळ्यासमोरच इथे मोठा ॲक्सिडेंट झाला. नाद करते काय, यावंच लागतं. हम्पी ट्रिप. ऑल सेट. सर्व काही व्यवस्थित सेट झालेलं आहे. कॅमेऱ्याचा अँगल थोडासा क्रॉस झाला वाटतं कॅमेरा. बाकी सर्व रेडी आहे. 4:30 वाजलेले आहेत आणि माझं मीटअप 4:30च होतं. अजून पॉईंटवरती कोणी आलेलं नाही आहे आणि गाडी ही आपली पूर्ण फुल्ली लोड अशी दिसते. चला निघूया हम्पी. मित्रांनो, या ट्रिपमध्ये तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे आणि खूप जास्त चांगले सीन पण पाहायला मिळणार आहेत. गणपती बाप्पा मोरया. ट्रिप टू 0 करून घेतो मी, म्हणजे आपल्याला समजेल की टोटल किती रन झालेलं आहे. चला ट्रिप टू 0 केलेली आहे. करेक्ट 4:30 वाजलेले आहेत आणि मी निघलो आहे हम्पीसाठी. चांगलं आहे, पाऊस वगैरे काहीच नाही आहे. सकाळी सकाळी पाऊस असता तर थोडंसं गडबड झाली असती. सर्वच सामान घेतलं आहे, विसरून तर काही राहिलेलं नाही आहे आणि आता राहिलं तरी राहिलं. जवळपास 20 किलोमीटर कंप्लीट करून आलो आहे आणि मी आता माझ्या सेकंड मीटअप पॉईंटवर पोहोचतो आहे. इथेच सर्व्हिस रोडला राईट साईडला आपल्याला 650 मीटरवरती पुढे मीटअप पॉईंट आहे. तिकडे आम्ही सर्वजण एकत्र मिळू. त्यानंतर मग तिथून फ्लॅग ऑफ होणार आहे आणि मग तिथून निघू आम्ही समोर. मला वाटतं की सर्व लोक येऊन परत निघण्यासाठी 6 वाजतील आम्हाला आणि आम्ही येऊन पोचलो आहे आमच्या सेकंड मीटअप पॉईंटवरती. काही गाड्या आलेल्या आहेत आणि काही बाकी आहेत. इकडे मीटअप पॉईंटवरती आम्ही अर्धे लोक आतापर्यंत पोहोचलेले आहे आणि बाकीचे लोक अजून बाकी आहेत. सर्व लोक आल्यानंतर इथे थोडं इन्स्ट्रक्शन वगैरे सर्व मिळतील, त्यानंतर आम्ही इथून निघणार आहे. जवळपास 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघलो आहे. गणपती बाप्पा मोरया. सर्व 28 बाईक आहेत आणि पुढे आम्ही इथून जवळपास 50 किलोमीटरवरती ब्रेक घेणार आहे. त्यानंतर त्या पुढचा ब्रेक 160 किलोमीटरवर राहणार आहे. तिकडे आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. आणि चांगली गोष्ट आहे, पाऊस वगैरे काहीच नाही आहे. पाऊस नसायला पण पाहिजे. पाऊस असेल तर गाड्यांचे स्पीड पण स्लो होतील. परत रेनकोट वगैरे घालण्यासाठी थांबावं लागेल आणि त्यासाठी खूप उशीर होईल. मग घाटामध्ये थोडीशी ट्रॅफिक दिसते, कमी आहे. समोर पाहू शकता तुम्ही, हा आपला पूर्ण रायडिंग ग्रुप
जेव्हा ग्रुप सोबत तुम्ही येताय ना, ही असते आपली एनर्जी. आज जो आमचा 650 किलोमीटरचा रन असणार आहे, 650 ऐवजी 1000 जरी असतं ना तर काहीच वाटलं नसतं. कारण का आपल्याला पूर्ण एनर्जी फील करून देण्यासाठी हा पूर्ण आपला ग्रुप असतो. सोलो असेल तर आपल्याला जर नवीन रायडिंग करताय तर थोडासा कंटाळा येतो. दूर जात्या वेळेस असं डिस्टन्स लवकर कवर होत नाही. पण आता असा ग्रुपसोबत जेव्हा आपण बाहेर येतोय ना, कधी किती डिस्टन्स कंप्लीट झालं काहीच समजत नाही. आत्तापर्यंत आम्ही जवळपास 35 ते 40 किलोमीटर कवर केलेलं आहे. आणि हा घाट संपल्यानंतर आम्ही चहासाठी थांबणार आहे. आणि इथे एवढं चांगलं आहे की हा घाट संपेपर्यंत हा पूर्ण रस्ता वन वे आहे. साताऱ्यापर्यंतचा रस्ता माझ्यासाठी पूर्ण नोनच असणार आहे. कारण का मी महाबळेश्वरला खूप वेळेस गेलेलो आहे आणि पूर्ण हा साताऱ्यापर्यंतचा तोच रस्ता आहे. आणि या हायवेवरती माझ्या पुढे जवळपास 1 किलोमीटरपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण माझा ग्रुप आहे. आणि मागच्या साईडला पण माझा तोच ग्रुप आहे. बॅक साईडचं दाखवता येणार नाही, तुम्ही फक्त फ्रंट साईडचं पहा. नहीं ठीक है कुछ हुआ तो मैं बोलूँगा डायरेक्ट. पूर्ण रेडी झालोय, चहा घेतला, आता इथून परत निघतोय. इथून पुढचा ब्रेक आमचा डायरेक्ट 100 किलोमीटरवरती आहे. हायवे आहे त्यामुळे काही वाटणार नाही. चहासाठी थांबलो होतो इथे आणि आमच्या डोळ्यासमोरच इथे मोठा ॲक्सिडेंट झाला. आणि मी जो ॲक्सिडेंट सांगत होतो ना तो ते स्कॉर्पिओ आहे आणि डायरेक्ट तिकडे जाऊन आदळली त्याच्यावर. याच्यानंतर आमचा जो नेक्स्ट ब्रेक राहणार आहे जवळपास 100 किलोमीटरवर राहणार होता, तो आहे कराडमध्ये. कराडमध्ये आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबतो आहे. आत्तापर्यंतचं वातावरण एकदम क्लिअर आहे. आणि आत्तापर्यंतची जी काही जर्नी आहे जवळपास 170 किलोमीटर मी कंप्लीट केलो आहे. आणि सर्व काही आत्तापर्यंत जास्त वाव होतं. मला लागलेली आहे आता खूप जास्त भूक. लवकरात लवकर थांबून सर्वात आधी पोट भरून ब्रेकफास्ट करावं लागेल. त्यानंतर मग मी परत रेडी होईल पुढच्या जर्नीसाठी. आणि शेवटपर्यंत पण वेदर असंच क्लिअर असायला हवं. जर वेदर असंच क्लिअर असेल तर आम्ही लवकरात लवकर डेस्टिनेशनवर पण पोहोचून जाऊ आमच्या आणि काही प्रॉब्लेम पण येणार नाही. आणि मला वाटतं की मी एकदम राईट टाईमला निघलो आहे बाहेर फिरण्यासाठी. कारण का या सीझनमध्ये पाऊस पण थोडा कमी असतो आणि आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी असते. जास्त ऊन पण नसतं. आता जसं आभाळ दिसतं ना दिवसभर असंच राहणार आहे. गाडी चालवण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे तुम्हाला पण जर फिरायचं असेल बाहेर तर हा सीझन खूप चांगला आहे. हा सीझन जर तुम्ही नाही फिरलात ना मग परत तुम्हाला पूर्ण उन्हाळ्यामध्ये फिरण्यासाठी खूप प्रॉब्लेम येईल. त्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल फिरायला तर माझ्यासारखं काढायची बाहेर बाईक आणि करून यायची एक लॉंग राईड. मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडून पुढचा येणारा जो काही कंटेंट आहे तो मिस होणार नाही. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगत राहा की तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटत आहेत. आणि तुमचं जे काही सजेशन असेल तर सजेशन पण मला नक्की देत जा तुम्ही.
650 किलोमीटरचं आजचं टार्गेट होतं, त्यापैकी जर 170 किलोमीटर तर आत्ताच कंप्लीट झालेलं आहे. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत फक्त 9:30. ही स्पीड असेल, वेदर असंच असेल तर आम्ही इझिली कव्हरअप करून घेऊ पूर्णच. आणि आमची ॲव्हरेज स्पीड आज आहे 80 to 100, कारण का पूर्ण ग्रुप आहे, सर्वांना घेऊन चालावं लागतं. काही गाड्या स्लो आहेत, काही फास्ट आहेत, त्यामुळे एक ॲव्हरेज स्पीड 80 to 100च्या दरम्यान आहे सर्व गाड्यांची. आणि एकदम लास्ट मुवमेंटला तुम्हाला ही जी टँक बॅग दिसते, ही टँक बॅग मी मित्राकडून आणलेली आहे. खूप चांगलं झालं ती टँक बॅग आणून. जर ही बॅग आणली नसती तर माझं पूर्ण सामान मला माझी जी सॅडल बॅग आहे त्यामध्येच ॲडजस्ट करावं लागलं असतं. आणि एमर्जन्सीमध्ये माझी पॉवर बँक असेल किंवा चार्जिंगचं केबल असेल ते मला काढण्यासाठी खूप प्रॉब्लेम झाला असता. कराडमध्ये आलो आहे आम्ही, फक्त 1 किलोमीटर इथून कराड आहे समोर. अर्धा ग्रुप समोर आहे. आता तर मला दिसत नाही आहेत कोणी. ट्रॅफिकमुळे थोडा जास्त गॅप पडतोय. एखादा जर 4 व्हीलरचा ग्रुप आला ना समोर तर ते मग असं होतं आहे की काही मेंबर्स समोर जात आहेत आणि या 4 व्हीलरमध्ये अडकून काही मेंबर्स मागेच राहत आहेत. मार्शलने डायरेक्शन दाखवली आहे आपल्याला. अर्धे मेंबर समोर आहेत थांबलेले. सर्वच ठिकाणी इथे कामं चालू आहेत, त्यामुळे गाड्या सर्व खूप स्लो आहेत. आणि तब्बल 186 किलोमीटर कंप्लीट केल्यानंतर आमचा जो सेकंड पॉईंट होता, ब्रेकफास्ट पॉईंट, तो आलेला आहे. इकडे गाडी पार्क करणार आणि पोट भरून ब्रेकफास्ट करणार आधी, कारण का भूक तर खूप लागलेली आहे. आणि त्यानंतर मग परत रेडी होणार नेक्स्ट राईडसाठी. ब्रेकफास्ट दिसायला तर एकदम टेम्पटिंग दिसतोय. आणि इकडे सर्व ग्रुप आहे. मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 10:30 आणि आम्ही थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी. माझ्या बॅक साईडला जे रेस्टॉरंट दिसतोय, कराड क्रॉस करून काही अंतर समोर आल्यानंतर आपल्याला हे रेस्टॉरंट पाहायला मिळते. इकडे ब्रेकफास्टची क्वालिटी पण खूप छान होती. आणि इथून आम्ही जाणार आहे पुढे. आणि पुढचा जो आमचा ब्रेक राहणार आहे तो डायरेक्ट लंच ब्रेक राहणार आहे. लंच ब्रेकपर्यंत आम्ही नॉनस्टॉप आता इथून बाईक राईड करणार आहे. त्यामुळे या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा. तुम्हाला जे काही रोड असतील किंवा व्ह्यू पॉईंट असतील सर्व तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचं ब्रेकफास्ट झालं आहे आणि आता मी निघतोय हायवे क्रूज करण्यासाठी. आज गाडी चालवते वेळेस असं वाटतंय की विंटर सीझनमध्ये आम्ही राईडवरती आलो आहे. पावसाळा असल्यासारखं इथे वाटतच नाही आहे, कारण का निघल्यापासून आत्तापर्यंत अजिबात पाऊस नव्हता आणि नसू पण नाही. हां, या गाडीचे जे आहेत ती पण क्लासिक आहे. तिचं जे काही सॅडल बॅग लावण्यासाठी जे काही रॉड आहेत ना, ते रॉड मला आवडलेले आहेत. त्यांना मी विचारतो ते कुठून घेतलेले आहेत आणि इफ पॉसिबल नेक्स्ट राईडसाठी ते रॉड घेईल मी. म्हणजे तो एक प्रॉपर स्टँड आहे, तो स्टँड फिट केलेला आहे आणि त्यावरती ते बॅग आहेत.
दिसायला क्वालिटी पण चांगली दिसते. हा मित्रांनो, नाद करते काय, यावंच लागतं. हम्पी ट्रिप. चला अगेन, गणपती बाप्पा मोरया. आणि ही कशी फौज दिसते एकदम. पुढे बघून असं वाटतंय आम्ही कुठेतरी मोठ्या युद्धाला जातोय. आणि इकडे आम्ही सर्व शूरवीर एकदम जोशमध्ये आणि तयारीमध्ये आहे युद्ध करण्यासाठी. असा जोश येतोय पुढच्यांना बघून. नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत पूर्णच्या पूर्ण बायकर्स आहेत. ओनली बायकर्स. लगेच फ्युएल अप करण्यासाठी पण आम्ही ब्रेक घेतला आहे. गाडीमध्ये थोडंसं फ्युएल कमी आहे, मी पण फील करून घेईल, जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. बघू आता 4th नंबर आहे. शेवटपर्यंत इफ पॉसिबल समोरच राहील. मागे राहिलं ना तर काही गाड्या स्लो आहेत, त्यामुळे आपल्याला पण गाडी स्लो चालवावी लागते. इकडे जाते वेळेस एक चांगली गोष्ट आहे, हायवे आहे आणि पूर्ण जे काही खेडेगावं आहेत ते हायवेवरच आहेत. त्यामुळे इकडे जाते वेळेस ब्रेकफास्टचे, जेवणाचे खूप ऑप्शन आहेत आपल्याला. इकडे जाते वेळेस आपल्याला आधीच गुगल मॅपवरती सर्च करून वगैरे एखादं लोकेशन पाहून ठेवायची पण गरज नाही आहे. खूप चांगले चांगले आहेत रेस्टॉरंट आणि खूप आहेत. मित्रांनो, तुम्ही पण कधी बाईक रायडिंगचा प्लॅन करत असाल हम्पीसाठी, तर आम्ही जिकडे थांबलो होतो कराड क्रॉस करून, तिकडे पण तुम्ही ब्रेकफास्टसाठी थांबू शकता. तुम्हाला तिकडे यासाठी थांबा म्हणतोय मी, कारण का आम्ही ऑलरेडी तिकडे आता थांबलो आहे आणि आम्ही तिथला एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि तुम्ही जर परत नवीन कुठे थांबणार, तिकडे जर व्यवस्थित नाही मिळालं तर तुमचा पण टाईम वेस्ट होईल आणि नवीन रेस्टॉरंट शोधण्यामध्ये तुम्हाला पण जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला इझिली कुठे ऑप्शन हवा असेल तर इकडे आम्ही जिथे थांबलो तुम्ही तिकडे थांबू शकता. परत आम्ही जिकडे लंचला थांबणार आहे त्या ठिकाणचा पण मी रिव्ह्यू देईल. तर ते चांगलं वाटलं मला तर तुम्ही तिकडे पण थांबू शकता. आणि हा एकदम हायवे असल्यामुळे जागोजागे पेट्रोल पंप आहेत, CNG स्टेशन पण आहेत, पेट्रोल पंप पण आहेत. त्यामुळे रायडिंग करते वेळेस तुम्ही फक्त बिंदास रायडिंगकडे फोकस करा. बाकी कुठल्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आहे. मुसळधार पाऊस चालू झाला होता, त्यासाठी आम्ही इथे रेन कवर घालण्यासाठी थांबलो आहे. आणि सर्वांनी जसे रेन कवर घातलेत तसा पाऊसच गायब झाला. थाली आली आहे, यामध्ये पनीर आहे, दाल आहे, परत रायता आहे आणि तंदूर रोटी. आम्ही एन्जॉय करतोय, तुम्ही पण करा. टेस्ट पण खूप छान आहे. लंच ब्रेक आमचा इथे कंप्लीट झाला. गाडी पूर्ण लोड दिसते. पावसामुळे थोडीशी खराब झाली आहे, चिखल वगैरे उडाला आहे. टँक बॅगवरती पण खूप चिखल उडालेलं आहे. मध्ये मध्ये हायस्पीडमुळे टँक बॅगवरचं जे काही रेन कवर आहे, रेन कवर निघत होतं. आता व्यवस्थित केलं आहे. आता आय होप असं इश्यू येणार नाही. आणि आता पण इथे बेळगावमध्ये रिमझिम पाऊस चालू आहे. आणि इथून परत 350 किलोमीटरचा रन बाकी आहे. समोरच जाऊन थांबतो मी. मागे ट्रक आहे. आगे कॅप्टन, उनके पीछे मैं. आमचं टार्गेट होतं की अंधार होण्याच्या आधी आम्ही हॉटस्पॉटमध्ये पोहोचायला पाहिजे होतं. ऑलरेडी आम्हाला आमच्या टाईमपेक्षा 2 तास उशीर झालेला आहे. आमची गाडी 2 तास डिले आहे. त्यामुळे आता आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करू. नेमकं ते ब्रेकफास्ट पॉईंट आमचा जो होता फर्स्ट ब्रेक, तिथे येण्यासाठी वेळ लागला होता.
कारण का ती वॉर्मअप राईड होती, गाड्या पण स्लो होत्या आणि मध्ये काही रायडर्सला थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, त्यामुळे ते गाड्या थोड्याशा टाईमवर तिथे आमचा जो ब्रेकफास्ट पॉईंट होता तिथे पोहोचू शकला नाही. पण त्या पॉईंटवरती सर्वांना व्यवस्थित इन्स्ट्रक्शन मिळाले अगेन आणि मग सर्वांनीच आपला टाईम कवर केला, स्पीड मेंटेन ठेवली. जो गॅप होत होता गॅप पण फिल झाला व्यवस्थित आणि इथे आम्ही येऊन पोचलो आहे. रिमझिम पाऊस चालू आहे, कॅमेऱ्यावरती पाऊस पडत असतो त्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल, एवढं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. जेव्हा आपण एखाद्या लाँग राईडला जातो ना, जेव्हा आपल्याला खूप किलोमीटर कवर करायचे असतात, तर त्या राईडमध्ये त्या दिवसापुरतं कसं असतं प्रत्येक रायडरचं की प्रत्येक ठराविक अंतरावर थांबायचं, स्वतःला फ्युएल अप करायचं, गाडीला फ्युएल अप करायचं आणि फक्त गाडीचा क्रूज करत फक्त गाडी क्रूज करत राहायची. आमच्या मीटअप पॉईंटपासून इथपर्यंत आमचं हे चालू आहे. ठराविक अंतरावरती आम्ही थांबतोय, थोडंसं रिलॅक्स होतोय, ब्रेकफास्ट केला सकाळी, परत लंच केलं, टी घेतला आणि मग सर्व ओके झालं का परत गाडीचं क्रूज करायची. आता पण लंच करून आम्ही आता क्रूज करतोय, परत काही अंतरावर थांबाल. हा जो एक्सपिरियन्स असतो सर्व मित्रांसोबत रायडिंगला यायचा, हा खूप छान असतो. बरं, हा एक अविस्मरणीय एक्सपिरियन्स असतो सर्वांसाठीच. सर्वच लोक एकदम एक्सायटेड असतात आणि खूप अशा रायडिंगसाठी ना सर्वांची खूप दिवसापासूनची प्लॅनिंग असते. आय लाईक इट. 350 किलोमीटर कंप्लीट केलोय आम्ही. या 350 किलोमीटरमध्ये मला अजिबात थकवा आलेला नाही आहे, या बॉडी पेन होत नाही आहे, काहीच होत नाही आहे. जेव्हा आपली आवडच अशी असते ना तेव्हा कुठलाच प्रॉब्लेम येत नसतो. आफ्टर लंच माझी थर्ड बाईक आहे, फर्स्ट कॅप्टन आहे, त्यानंतर एक बाईक आहे, ती जी समोरची जी बाईक दिसत आहे मेटिओर 650, त्यानंतर आपली क्लासिक 350. बाकी सर्व गँग माझ्या मागे आहे. समोरून इन्स्ट्रक्शन आलेले आहेत, स्लो डाऊन. आय थिंक मागे गॅप झाला असेल. गॅप कवर करण्यासाठी आपल्याला गाडींचा स्पीड स्लो कराव्या लागतात. एक वेळेस सर्व गॅप फिल झाला की परत स्पीड अप. इन्स्ट्रक्शन मिळाले अगेन, स्पीड अप, भागो. आम्ही जस्ट नॅशनल हायवे सोडलोय आणि हा आहे हॉटस्पॉटचा रस्ता. इथून फक्त 18 किलोमीटर बाकी आहे. मागे गणपतीची वर्गणी मागवायला गाडी थांबवली होते पोरांनी. त्यांना आधी एकच गाडी आहे असं वाटत होतं. एका पाठोमाग सलग 25 ते 30 गाड्या आल्यानंतर वर्गणी मागायचं सोडून देऊन पोरांनी बाजूला पळ काढलाय. तसा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये फक्त नॅशनल हायवेवरती कुठे कुठे फ्लायओव्हरचं वगैरे काम चालू आहे, त्यामुळे तिकडे मध्ये थोडंफार खराब आहे. बाकी सर्व रस्ता एकदम टॉप नॉच आहे. आय लाईक दिस राईड. एवढ्या हायवे क्रुझिंगमध्ये माझ्या गाडीची चेन थोडीशी लूज झाली आहे, ते मला सकाळी टाईट करून घ्यावी लागेल. या फायनली आपण आलोय आपल्या रिसॉर्टमध्ये. वा, एकदम छान आहे. आणि शेतामध्ये हा रिसॉर्ट आहे. आजूबाजूला मला वाटतंय की पूर्ण भाताची शेती आहे. आणि हा पूर्ण आपला काफिला इथे आपली ट्रिप एंड करतोय. आय लाईक इट, आय लाईक इट. मित्रांनो, तुम्हाला इथपर्यंत कशी वाटली ट्रिप मला नक्की कमेंटमध्ये कळवा. करेक्ट 612.5 किलोमीटर झालेलं आहे, म्हणजे 613 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथे आलेलो आहे. मित्रांनो, हा पूर्ण प्रवास करून आम्ही
फायनली पोहोचलो आहे आमच्या फायनल डेस्टिनेशनवर. सकाळी आम्ही पूर्ण हम्पी एक्सप्लोअर करणार आहे. येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दोन्ही हम्पी दाखवणार आहे, नॉर्थ आणि साऊथ. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट ब्लॉग पण अवश्य पहा. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये परत एक वेळेस कळवा तुम्हाला ही राईड कशी वाटली. आणि तुम्हाला यामध्ये काही सजेशन असेल तर सजेशन पण नक्की कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.